नमस्कार, कनाला टीवी में आप सबका स्वागत है। मैं हूं वर्षा। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। लोकपाल बिल विधेयक पारित करने के मांग को लेकर अनशन पर बैठे अन्ना हजारे को दिल्ली पुलिस ने किया गिरफ्तार। समूचे देश में से मिल रहा है अन्ना को समर्थन। स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में विभिन्न जगहों पर आयोजित किए गए थे समाज उपयोगी कार्यक्रम। एमएसईबी के खिलाफ तुरमाले ग्रामवासियों का फूटा आक्रोश। और कुंडेबहार ग्राम पंचायत के 15% निधि से लाभार्थियों को वितरित किए गए वस्तुएं। जन लोकपाल बिल को लेकर अन्ना हजारे फिर एक बार 16 अगस्त से आमरण अनशन पर बैठे थे। हालांकि उनके इस अनशन को हर तरफ से जोरदार समर्थन मिल रहा है। भ्रष्टाचार के खिलाफ अन्ना हजारे ने शुरू किए इस आंदोलन को शेतकरी कामगार पक्ष ने भी अपना समर्थन जताया है। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन के नेता अन्ना हजारे ने भ्रष्टाचार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। देश में बढ़ रहे भ्रष्टाचार को जड़ से उखाड़ने के लिए अन्ना ने कुछ दिन पहले दिल्ली स्थित जंतर मंतर पर अनशन किया था। उस वक्त अन्ना को समूचे देशवासियों से समर्थन भी मिल गया और इसी समर्थन की आग में वर्तमान कांग्रेस सरकार झुलस गई। सरकार ने अन्ना को आश्वासन दिया कि भ्रष्टाचार का उच्चाटन करने के लिए संसद के अधिवेशन सत्र में लोकपाल बिल पारित किया जाएगा। मगर अन्ना ने इस बात की चेतावनी सरकार को दी थी कि अगर लोकपाल बिल में निर्देशित की गई शर्तों के साथ लोकपाल बिल मंजूर नहीं करवाया गया तो मैं 16 अगस्त 2011 से फिर एक बार आमरण अनशन करूंगा। हालांकि अन्ना की चेतावनी के बाद भी कांग्रेस सरकार अपनी हरकतों से बाज नहीं आई। सरकार ने बिल तो पारित कर दिया मगर उस मसूदे को नजरअंदाज कर दिया जो लोकपाल बिल कमेटी द्वारा बनाया गया था। लिहाजा अपनी घोषणा के अनुसार अन्ना ने 16 अगस्त को अनशन करने का निर्णय लिया। लेकिन अनशन से पहले ही दिल्ली पुलिस ने सरकार के आदेशानुसार अन्ना को गिरफ्तार कर लिया। जैसे ही अन्ना को गिरफ्तार करने की खबर मीडिया द्वारा प्रसारित की गई, समूचे देशवासी अन्ना को समर्थन देने के लिए रास्ते पर उतर आए। पनवेल तालुका शिका पक्ष ने भी अन्ना के समर्थन में पनवेल शहर में रैली का आयोजन किया था। मंगलवार को आयोजित इस समर्थन रैली में पनवेल के पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, शेका पक्ष के शहर सचिव नितिन पाटिल, नगराध्यक्ष संदीप पाटिल, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्षा माधुरी गोसावी, नगर सेविका सुलोचना कल्याणकर, सिद्धिका पुंजानी आदि गणमान्य सहित शेका पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे। इस अवसर पर राजेंद्र पाटिल, संदीप पाटिल और नितिन पाटिल ने कांग्रेस की कड़ी शब्दों में आलोचना की। देशात जी चळवळ आता उभी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आणि याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या वेळेचे आलेले शेतकरी कामगार पक्षाचे सर्व सहकारी आम्ही इथे पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। सकाळी 7:30 वाजता तेव्हा त्यांना ज्या पद्धतीने ब्रिटिश राजवट चालत होती त्या पद्धतीने त्यांना सूर्यास्त होण्याच्या अगोदरच घरातून उचलला गेला आणि त्यांची चळवळ दडपण्याची नाही तर ती जवळजवळ खून केल्याप्रमाणे त्यांचा प्रयत्न या काँग्रेसी सरकारने चालवलेला आहे। त्याचा जाहीर निषेध आम्ही इथे करत आहोत। मी तर सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने अण्णांनी ही चळवळ उभी केलेली आहे, तरुण वर्ग संपूर्ण देशामध्ये जर बघितलं तर आज अण्णांच्या पाठीशी राहिलेला आहे। कालच आपण 65वा स्वतंत्र दिनाचा वर्धापन दिन साजरा केला, पण त्याचं फलित काय हे आज सकाळी जर आपण बघितलं असाल तर आपल्याला देखील लाज वाटेल की आपण या स्वतंत्र भारतामध्ये आपण बघत आहोत। काल जे स्वप्न कोणी महात्मा गांधींनी बघितलं असेल आणि त्या महात्मा गांधींच्या एक प्रतिरूपी रूप म्हणून आपण जे अण्णा हजारेंकडे बघतो त्या थोर व्यक्तीला हे सकाळी त्यांच्या घरातून उतरून आज तुरुंगात डांबत
करत आहेत याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि आम्ही इथे जाहीर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. आंदोलन झालंच पाहिजे, मंजूर झालंच पाहिजे. त्याचे प्रणेते आदरणीय तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नेते अण्णा हजारे यांना आजच सकाळी 7:30 वाजता दिल्ली पोलिसांनी अटक करून काँग्रेस सरकारने केलेला आहे आणि आता तर मित्रांनो 3 तास झाले अण्णा कुठे आहेत त्यांना गायब करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे सरकार आता इथून बाहेर जायलाच पाहिजे, त्यांना चले जाऊ माझा म्हटलंच पाहिजे. यासाठी आपण आता बघत खरं कामाला लागायला पाहिजे. आता जी आपण ही चळवळ केली ही चळवळ कुठेही न थांबता अशीच अविरतपणे आपण चालू ठेवूया. शेतकरी कामाच्या वतीने अण्णा हजारेच्या या आंदोलनाला आम्ही मनपूर्वक पाठिंबा देतो आणि आता नव्हे कधीही तुम्ही सांगा अण्णांच्या पाठीशी शेतकरी कामाच्या संपूर्ण राज्याची ताकद तुमच्या पाठीशी आम्ही उभी करू असा विश्वास या निमित्तानं वाटतं. आणि पुन्हा एकदा अण्णांनी केली चालू केला या जन आंदोलनाला देशभराचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि म्हणूनच आम्ही आमचा खारीचा वाटा याला उचलायला मागतो आणि हा खारीचा वाटा शेतकरी कामगार पक्षाने उचललेला आहे आणि अण्णांच्या या जन आंदोलनाला निश्चित आपण आपल्या वतीनं पाठिंबा देऊया असे सद्भावना व्यक्त करतो. जय हिंद. अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. भारत माता की जय, भारत माता की जय. अन्ना हजारे को मिल रहे समर्थन को देखकर कांग्रेस सरकार बौखलाई और अन्ना हजारे को अपने हिरासत में ले लिया. अन्ना की हुई गिरफ्तारी के बाद पनवेल में बीजेपी द्वारा कांग्रेस सरकार का कड़ा विरोध किया गया. दिल्ली पुलिस द्वारा अन्ना को गिरफ्तार करने के बाद समूचे देश की जनता अन्ना के समर्थन पर रास्ते पर उतर आई है. पनवेल तालुका बीजेपी तथा युवा मोर्चा द्वारा पनवेल स्थित हुतात्मा स्मारक के पास धरना प्रदर्शन कर अन्ना हजारे के आंदोलन को समर्थन दिया गया, जहां बीजेपी के विधायक मधु चौहान, राज्य कार्यकारिणी सदस्य बालासाहब पाटिल, शहर अध्यक्ष संजय गुरुजी, तालुका अध्यक्ष महेंद्र पाटिल, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, नगरसेवक प्रदीप जाधव, मोर्चा के अध्यक्ष विक्रांत पाटिल, नीलेश सोनकर, प्रभाकर आगरकर आदि गणमान्यों सहित बीजेपी के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे. इस अवसर पर विधायक मधु चौहान ने कांग्रेस सरकार की कड़ी शब्दों में आलोचना की. 1857 मध्ये झाडावर लटकून त्या ठिकाणी स्वातंत्र्याची लढाई करणाऱ्या देशभक्तांना ब्रिटिशांनी ठार मारलं. काय माहितीये सोनिया गांधीने जनरल डायरनी कसा जालियनवाला बागेत अत्याचार केला. काय माहितीये सोनिया गांधीला या ठिकाणी संभाजी महाराजांना वडूजला कसा औरंगजेबाने त्या ठिकाणी तुकडे तुकडे करून ठार मारलं. काय माहितीये 1942च्या चले जाओच्या चळवळीमध्ये ब्रिटिश शासनाने या देशामध्ये अत्याचार केले. काय माहितीये सोनिया गांधींना की सुनावरती अली बंधू यांनी देशाची फाळणी झाली तेव्हा कोट्यावधी लाखो हिंदू कराची, सिंध आणि लाहोर मधून त्या ठिकाणी मुर्दे पडले, त्यांचे रक्तपात झाला, रक्ताच्या नद्या वाहिल्या. ते मिळालेलं स्वातंत्र्य तुम्हाला पैसे खायला. 1,75,000 कोटी रुपयाचा राजा भ्रष्टाचार करतो आणि देशाचा पंतप्रधान आम्हाला सांगतात की मुझे मालूम नाही. कन्नीमोळी भ्रष्टाचार करतो आणि देशाचा पंतप्रधान सांगतात की मुझे मालूम नाही. कलमाडी भ्रष्टाचार करतो. 6 महिन्याच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी लोकसभेमध्ये पार्लमेंट 12 दिवस बंद पडली की तुम्ही चौकशी करा. तरी पंतप्रधान आणि सगळे हे कपिल सिब्बल जे अण्णा हजारेची टिंगल करतात हे सगळे लोक सांगत होते की कलमाडीचा काही दोष नाही. मग आज तुमच्या सीबीआयने की जी तुमची सीबीआय काँग्रेस शासनाच्या नियंत्रणाखाली तिला आज तुम्ही कलमाडीला जेलमध्ये का टाकलं? कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करता तुम्ही, करोडों रुपए खाता तुम्ही या देशामध्ये. वही बालासाहब पाटिल ने भी हमारे प्रतिनिधि से बात की और बातचीत के दौरान उन्होंने भी कांग्रेस सरकार को आड़े हाथों लिया. ज्यांनी हे घडवलंय, जिथे चाललंय सगळं आपल्याला माहिती आहे. आता आम्ही हा 2 विषयासाठी आमचं जे आंदोलन आहे अण्णांना याच्या ठिकाणी पाठिंबा दिलाय आम्ही. दुसरा विषय आमचा की मावळवरती झालेला जो शेतकऱ्यांच्यावरती गोळीबार, त्यात नाहक आमचे 3 निरापराध शेतकरी ठार मारले गेले, त्यांचा एन्काउंटर केला गेला. त्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन घेतलंय. मी तुम्हाला पुढे जाऊन एवढं सांगतो की अण्णा हजारे या ठिकाणी लोकपाल विधेयक यावं म्हणून तिथे उपोषणाला बसण्यासाठी गेले. त्यांनी काय सांगितलं की एक मसुदा तयार करा. आम्हाला त्यात सिव्हिल सोसायटी म्हणून अण्णांना घेतलं गेलं. अण्णांचे सगळे मुद्दे बाजूला ठेवले गेले. सरकारचेच कपिल सिब्बलच्या माध्यमातून नको ते मुद्दे पुढे आणले. ते मुद्दे पुढे आणल्यानंतर अण्णांना असं वाटलं की आम्हाला या सरकारनं विश्वासघात केला. आमचे मुद्दे, अण्णांचे मुद्दे काय होते हो? अण्णांनी सांगितलं भ्रष्टाचार जर निपटून काढायचा असेल त्याच्यामध्ये पंतप्रधान सुद्धा त्याच्या कक्षेमध्ये आला पाहिजे. याच्यामध्ये सीबीआय
जे सत्ताधारी पक्षाच्या अंडर असते त्याची पण त्या अखत्यारीमध्ये सीबीआय सुद्धा आलं पाहिजे, याच्या अंडर खासदार पण आले पाहिजेत. या मसुद्यामध्ये, या लोकपाल विधेयकामध्ये तिथे असणारा सीबीआय असेल, खासदार असतील, पंतप्रधान असतील आणि न्याय व्यवस्था सुद्धा जे भ्रष्ट होऊ पाहते ती न्याय व्यवस्था सुद्धा याच्या बिलाच्या अंडर आली पाहिजे. हे सगळे मुद्दे काँग्रेसने बाजूला ठेवले. मग कसलं लोकपाल विधेयक? त्याच्यामध्ये पंतप्रधान हे वाटतं तसा भ्रष्टाचार करण्यासाठी यांचा मसुदा वेगळा ठरला आणि मग अण्णांनी सांगितलं ठीक आहे, हा तुमचा मसुदा असेल तर आमच्या जनतेला मला मान्य नाही आणि मी उपोषणाला बसतो. अरे ज्या अहिंसा मार्गाने हा माणूस उपोषणाचा मार्ग बघतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्याची घटना आम्हाला जो हक्क दिला, आमच्या अधिकारांसाठी आम्हाला घटना दिली, त्याचा सुद्धा इथे विचार केला जात नाही. हा एक देशासाठी ब्रह्मचारी राहिलेला माणूस, एवढ्या 73 वर्षाचा अण्णांसारखा माणूस, समाज सुधारक, ज्येष्ठ नेता, गांधींच्या विचारसरणीचा, ज्या हा काँग्रेस गांधींचे फोटो मतांसाठी वापरतो, त्याच्या गांधीच्या बापूंचा अनुयायी असलेला अण्णांसारखा कार्यकर्ता त्याला सुद्धा उपोषणाला बसायला परवानगी देत नाहीत, सुई एवढी जागा देऊ शकत नाहीत. हा गोळीबारावर, लाठीचार्ज वगैरे बंदुकीच्या गोळीवरती चाललेला भ्रष्टाचार ही तालिबानची सुरुवात, मग सांगितलं की या देशामध्ये तालिबानची सुरुवात झालेली आहे आणि हे आम्ही कोणी कपून याला. सरकार द्वारा लागू किए गए लोकपाल के विरोध में आक्रोश जताते हुए बाला साहब पाटिल और उनके समर्थकों ने सरकार के लोकपाल बिल की होली जलाई. जनता पार्टीचा काँग्रेस सरकार, काँग्रेस सरकार, अरे काँग्रेस सरकार, काँग्रेस सरकार, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे काँग्रेस सरकार, काँग्रेस सरकार, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. पनवेल स्थित तुरमाले गांव की जनता बिजली की किल्लत से परेशान थी, जिसके चलते ग्रामवासियों ने अपने मांगों को लेकर एमएससीबी को एक ज्ञापन दे दिया. मगर एमएससीबी के अधिकारी ऐसी जगह पर ट्रांसफार्मर बिठा रहे हैं जिससे कुछ परिवार बाधित होने वाले हैं. ऐसे में ग्रामवासियों के मन में एमएससीबी के खिलाफ काफी असंतोष फैला है. पनवेल बिजली विभाग के क्षेत्र में आने वाले कंटेनर यार्ड्स या औद्योगिक विभागों को बड़े पैमाने पर बिजली मुहैया कराई जाती है और तो और उन्हें लोड शेडिंग का किसी भी प्रकार का शेड्यूल नहीं दिया जाता. औद्योगिक विभाग एवं कंटेनर यार्ड्स के मामले में नरमाई बरतने वाले महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी ने ग्रामवासियों के साथ घोर अन्याय करने की ठान ली है. हम बात कर रहे हैं पनवेल तालुका अंतर्गत तुरमाले गांव की. वैसे यहाँ के नागरिकों को पिछले कई सालों से बिजली की समस्या सता रही थी. गांव के सरपंच रविशेठ सोरगे ने एमएससीबी को ज्ञापन देकर पर्याप्त मात्रा में बिजली मुहैया कराने की मांग की थी. उनकी मांग के अनुसार एमएससीबी ने गांव में एक ट्रांसफार्मर तो बिठा दिया, मगर उससे सप्लाई की जाने वाली बिजली पूरे गांव को पर्याप्त नहीं हो रही थी. लिहाजा गांव के कुछ परिवार तो अंधेरे में ही जी रहे हैं. हालांकि दूसरे ट्रांसफार्मर की मांग को लेकर सरपंच रविशेठ सोरगे ने पहल तो की है, मगर एमएससीबी के अधिकारी अपनी मनमानियों से बाज नहीं आ रहे हैं. ग्रामवासी जहां पर ट्रांसफार्मर बिठाने की मांग कर रहे हैं, वहां पर ट्रांसफार्मर बिठाने के बजाय एमएससीबी के अधिकारी ऐसी जगह पर ट्रांसफार्मर बिठाने की रट लगाए हुए हैं जिससे गांव के कुछ परिवार बाधित होने की संभावना है. ऐसे में ग्रामवासियों के मन में एमएससीबी के खिलाफ काफी असंतोष है. गांव में एमएससीबी के नकारापन से परेशान तुरमाले ग्रामवासियों ने हमारे कैमरे के सामने अपने असंतोष को जाहिर किया. गेल्या 1 महिन्यापूर्वी 5 ते 6 पोल आमच्या लाईन ते तुटलेले असताना ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर आम्हाला बसवून दिलेला होता, पण तो ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर 100 केव्हीचा असल्यामुळे तो गावाचा लोड घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 200चा ट्रान्सफॉर्मर ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला ही लाईन चालू करून देऊ. आणि आमच्या ह्या पूर्वी 200चा ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरवर गिरवला रोडच्या अलीकड म्हणजे गिरवला रोड फार्म हाऊस आहेत, तेवढे फार्म हाऊस ह्याच ट्रान्सफॉर्मरवरून चालतात. तसेच टोकळ आणि टोकळांच्या आजूबाजूचे जे वेअरहाऊस आहेत आणि हॉटेल वृंदावन, गोल्डन बेल हे हॉटेल आणि हा परिसर ह्याच ट्रान्सफॉर्मरवरून चालू आहे. त्याच्यामुळं आमच्या गावाला जुनी मराठी शाळा आणि जाधववाडा इथपर्यंत लाईट पोहोचत नाही आणि कमी व्होल्टेज असल्यामुळं मी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती, पण ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर 100चा दिल्यामुळं तिथं आजपर्यंत चालू करून दिलेलं नाही
आणि आमची अशी मागणी होती की ह्या रस्त्याच्या कडेने जिल्हा परिषदचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेने एकच लाईन करून द्या आणि एक ॲडिशनल जो आहे तो गिरवल्याच्या रस्त्यावरचे जेवढे फार्म हाऊस आहेत त्यांना तुम्ही तो वर्ग आणि हा एक आमच्या गावासाठी स्पेशल ठेवा जेणेकरून आमच्या हायवेवरनं येणारे जे आमचे लोक आहेत रात्री अपरात आणि गाव रस्त्यापासून दूर असल्यामुळे 1 किलोमीटर असल्यामुळे तिथे डाके पड़ता है। इस मामले का एक पहलू और भी है कि जहां कंटेनर यार्ड्स और औद्योगिक विभाग द्वारा करोड़ों के बिजली बिल भुगतान नहीं किए जाते वहां ग्राम पंचायत द्वारा बिजली बिल की मामूली बकाया राशि न भरने पर एमएसईबी के अधिकारी ग्राम पंचायत का बिजली कनेक्शन तोड़ देते हैं जिससे ग्रामवासियों को पीने के पानी से वंचित रहना पड़ रहा है। समस्या आमच्या महिलांचा मेन पाणी असतं त्याच्यामुळे पाणी लाईट थोड्या वेळ 2-4 महिने किंवा 1 महिना जर बिल भरला नाही लाईटचा तर हे मिसीवाले लगेच कट करतात आणि 2-2, 3-3 दिवस तक्रार करून सुद्धा येत नाही आणि मग आमचे पाणी पंचायत होते। तसंच व्होल्टेज आम्हाला कमी असतं आणि एवढा कमी व्होल्टेज असून सुद्धा ते बाहेरच्या लोकांना लाईट देतात त्याच्यामुळे आमची खूप पंचायत होते। इस दौरान सरपंच रविशेठ चोरगे ने आरोप लगाए हैं कि एमएसईबी के भ्रष्ट अधिकारी ग्रामवासियों की जान के साथ खिलवाड़ कर रहे हैं। गेल्या 35 वर्षापूर्वी टाकलेले काम महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे आम्ही वारंवार करून सुद्धा त्या तक्रारीचा अद्याप काय उत्तर आलेलं नाही आणि 2 वर्षापूर्वी अनिल सावंत पाटील यांच्या घरावर तो पोल पडला आणि नशिबाने जीवितहानी झाली नाही आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह म्हणजे उपाध्यक्ष येऊन त्यांना त्या कौलं फुटली काय फुटली त्या बदल्यामध्ये काहीतरी पैसे दिले आणि तो प्रकार मिटवला पण वेळीच आम्ही वारंवार सुचवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लेखी तक्रार देऊन गेल्या म्हणजे एकाच गावातली समस्या नाही चिरवत चिंचवण सांगली आणि 4 लेखी तक्रार देऊन सुद्धा ते पोल विजेचे खांब बसवलेले नाहीत। अब वक्त हो चुका है एक ब्रेक का। आप कहीं भी मत जाइएगा, देखते रहिए कर्नाला टीवी। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज। दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट। कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध। त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर। बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना, दर साल दर शेकडा 11% व्याजाने। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक। त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे। अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील। माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे
अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद। तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा। आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 2746 2700 आणि 32983363। जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बैंक प्राइवेट लिमिटेड अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्च्यून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर। हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सियस, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार। वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है। फॉर्च्यून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस। तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्च्यून कार्स का यही है इरादा। डी मार्ट डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी मार्ट, परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी मार्ट। डी मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा। डी मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी। डी मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत, सकाळी 10 ते रात्री 10, अखंड विनम्र सेवा फक्त डी मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये। आमचा पत्ता डी मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली। डी मार्ट, आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा। संपर्क नंबर 9167307580, म्हणजेच 9167307580। आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे। डी मार्ट, जनहिताचा निर्वाळा, दैनिक कर्नाळा। पनवेल, रायगड आणि नवी मुंबईसह आसपासच्या घडामोडींचा वेध घेणारं आपल्या हक्काचं व्यासपीठ दैनिक कर्नाळा। कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, अपराध जगत इत्यादी क्षेत्रातील ताज्या घटनांचं प्रतिबिंब दैनिक कर्नाळा। आपल्या भावभावनांचं दर्पण आणि आपल्या हक्काचा आवाज दैनिक कर्नाळा। गाड़ेश्वर मंदिर में सोमवार को 6 सीटर रिक्शा चालक मालक संगठन द्वारा सत्यनारायण की पूजा का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पंचायत समिति सभापति प्रकाश जीतेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, महिला आघाड़ी के पूर्व अध्यक्षा माधुरी गोसावी, RD घरत आदि गणमान्य ने प्रभु सत्यनारायण के दर्शन कर पूजा अर्चना की। इस दौरान संगठन द्वारा गणमान्यों का स्वागत किया गया। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो।
बापा कुंडेवाल ग्राम पंचायत के 15% निधि के माध्यम से गरीब एवं जरूरतमंद लोगों को सोमवार को साड़ियां एवं स्टोव वितरित किए गए। ग्राम पंचायत कार्यालय में आयोजित इस कार्यक्रम के लिए पंचायत समिति के सभापति प्रकाश चीतेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, जेडपी सदस्य पार्वती पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। समाज के गरीब एवं जरूरतमंद लोगों को बुनियादी सुविधा उपलब्ध हो, इसलिए सरकार द्वारा विभिन्न उपक्रम चलाए जाते हैं। सोमवार को स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में कुंडेवाल ग्राम पंचायत के 15% निधि के माध्यम से जरूरतमंद लाभार्थियों को साड़ियां एवं स्टोव वितरित किए गए। सोमवार को आयोजित इस कार्यक्रम के लिए पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, जेडपी सदस्य पार्वती पाटिल, श्री भगत, सरपंच, उपसरपंच आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य, ग्राम सेविका एवं लाभार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर काशीनाथ पाटिल ने उपस्थित लाभार्थियों को संबोधित किया। कुंडेवाल ग्राम पंचायतीच्या वतीनं 15% निधीमधून एकूण 1,76,000 रुपयाचा निधीची तरतूद ग्रामपंचायतीने आपल्या अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे आणि त्याचा आजचा पहिला फेज म्हणून महिलांना साडीचं वाटप आणि त्याबरोबर घरात गरजेसाठी असणारी स्टोव्हचं वाटप आता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। सांगायला अभिमान वाटेल की ग्रामपंचायत यांचा बजेट छोटा असून सुद्धा शासनाच्या विविध योजना लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम आजपर्यंत ह्या ग्रामपंचायतीने केलेलं आहे। आज सर्वांच्या साक्षीनं आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर आज त्या वस्तूंचं वाटप त्यांच्याकडनं होते। दुसरा इन्स्टॉलमेंट 26 जानेवारीच्या आसपास करण्याचा मनोदय आताच ग्रामसेवकांनी व्यक्त केला। म्हणजे ज्या ज्या योजनेचा निधी आपल्याला मिळाला पाहिजे ते काम सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या रीतीने ह्या गावात करत आहेत, जेणेकरून कुंडेवाल ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा अशा प्रकारचं उत्तम आणि चांगलं काम कुंडेवाल ग्रामपंचायतीने होते, याचा निश्चित हमारा आनंद है। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों लाभार्थियों को वस्तुएं वितरित की गई। स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में वारदोली ग्राम पंचायत एवं रोटरी क्लब ऑफ कलम्बोली के संयुक्त प्रयासों से ताड़ा चाटेप ठाकुरवाड़ी, हालटेप ठाकुरवाड़ी तथा माची प्रबल आदि विभाग के जरूरतमंद विद्यार्थियों को स्कूली साहित्य वितरित किए गए। ग्रुप ग्राम पंचायत वारदोली एवं रोटरी क्लब ऑफ कलम्बोली के संयुक्त प्रयासों से ताड़ा चाटेप ठाकुरवाड़ी, हालटेप ठाकुरवाड़ी तथा माची प्रबल आदि जगहों के गरीब एवं जरूरतमंद विद्यार्थियों को स्कूली बैग, यूनिफॉर्म, वाटर बैग एवं अल्पोपहार वितरित किया गया। सोमवार को आयोजित इस कार्यक्रम के लिए कोंकण उपायुक्त प्रकाश देवश्री, डॉक्टर गिरीश गुणे, सयाजी सालुंखे, शशिकांत शेडगे, अविनाश शिंदे, पुरोगामी युवा संगठन के चिखले विभाग उपाध्यक्ष पंडरी शेठ पाटिल, उपसरपंच भास्कर भुईर आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य, ग्रामवासी एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर कोंकण आयुक्त प्रकाश देवश्री ने विद्यार्थियों को संबोधित किया। चांगला स्वातंत्र्याचा मुहूर्त साधून आपण साहित्याचा वाटा त्या ठिकाणी सर्व गरजू विद्यार्थ्यांना करणार आहोत। पाहायला गेलं आता बोलताना सांगण्यात आलं की शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत, पण त्या योजना खऱ्या घरोघर पोहोचायला वेळ लागतो किंवा कधी कधी पोहोचत नाही असं म्हटलं तर वागू ठरू नये। खूप योजना आहेत
तर ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे रिलायन्स क्लब, रोटरी क्लब किंवा एनजीओज यांचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. शासन प्रत्येक ठिकाणी जो प्रोजेक्ट याची आता आजकाल त्याची आपण कॅश गॅरंटी देता येत नाही. वही गिरीश गुणे ने भी उपस्थितों को संबोधित किया. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचा मराठी अभ्यासक्रम जो शासकीय महाराष्ट्र शासनाने दिलेला शासकीय अभ्यासक्रम आहे 1ली ते 10वी पर्यंतचा तो आणि इंग्लिश मीडियमचा पण शासकीय अभ्यासक्रम त्याचं संपूर्ण सॉफ्टवेअर असणार आहे. वेगवेगळ्या इयत्तांचे वेगवेगळ्या विषयाचे संपूर्ण पाठ्यपुस्तकात जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे. म्हणजे समजा 8वीच्या विद्यार्थ्याला गणिताचा विशिष्ट जो धडा आहे त्या धड्याच्या अंतर्गत काय येतं हे जर समजून सांगायचं असेल तर त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये विशिष्ट क्लिक करायचं. विशिष्ट ठिकाणी आपण बटन दाबायचे. ती बटन दाबली की तो 8वी मधला विशिष्ट गणिताचा धडा येणार आहे. एखाद्या मुलाला 5वीला वाटलं की मला इतिहासाचं काहीतरी अमुक धडावर शिकायचं आहे किंवा मराठीचा असा धडा शिकायचा आहे तर जो काही धडाला असणार आहे पाठ्यपुस्तकातला तो 1ली ते 10वी पर्यंतचा सर्व विषयांचे धडे हे त्या सॉफ्टवेअर मधला शिक्षक तुम्हाला अतिशय सहजतेने शिकवणार आहे. इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को वस्तुएं वितरित की गई. इस कार्यक्रम की यशस्विता के लिए अमूल्य योगदान देने वाले कार्यकर्ताओं को भी गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया. चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर. लोकपाल बिल विधेयक पारित करने के मांग को लेकर अनशन पर बैठे अन्ना हजारे को दिल्ली पुलिस ने किया गिरफ्तार. समूचे देश में से मिल रहा है अन्ना को समर्थन. स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में विभिन्न जगहों पर आयोजित किए गए थे समाज उपयोगी कार्यक्रम. एमएसईबी के खिलाफ तुरमाले ग्रामवासियों का फूटा आक्रोश और कुंडेबहार ग्राम पंचायत के 15% निधि से लाभार्थियों को वितरित किए गए वस्तुएं. आज के लिए बस इतना ही. कर्नाला टीवी के बारे में यदि आपकी कोई राय हो या आप सुझाव करना चाहते हो तो हमारा संपर्क नंबर है 27457338. आपसे फिर मुलाकात होगी. तब तक के लिए नमस्कार.